मनाविरुद्ध लग्न भाग 11. त्याने त्यातील एका शर्टकडे बोट करून सांगितले. तशी निक्की जोरातच ओरडली. ये, आय न्यू दॅट तुला माझ्या चॉईसचं शर्ट आवडणार. आफ्टर ऑल लहानपणापासूनच ओळखते मी तुला. बघ रुची, मी म्हटलं होतं ना तुला विक्रमला हा कलर आवडेल म्हणून. निक्की खुशीतच म्हणाली. हे तुझ्या चॉईसचं होतं? विक्रम निक्कीकडे पाहत निक्की म्हणाली. हो, मलाच आवडलं होतं हे तुझ्यासाठी. विक्रमला तर स्वतःवर हसावे की रडावे समजत नव्हतं. त्याने त्या शर्टपैकी डार्क ब्ल्यू निवडला होता, जो की त्यालाही एवढा खास वाटत नव्हता. त्याच्याजवळ तसं शर्ट आधीच होतं, पण रुचीच्या चॉईसचं असेल म्हणून बिचारा तो ते घेणार होता. पण नशिबाने इथेही दगाच दिला. नंतर निक्की थोडंफार बोलून घरी निघून गेली. त्याने प्रिया आणि रुचीकडे बघितले. त्या दोघीही त्याच्याकडे जरा रागात बघत असल्यासारख्या त्याला वाटल्या. प्रिया, मी हे दोन्ही शर्ट घेतो. मला दोन्हीही आवडले तसे. सौम्याला दुसरा घेऊन देईल. ओके. विक्रम बोलत सेंटर टेबलवर ठेवलेला दुसरा शर्ट उचलतच होता की त्या अगोदरच रुचीने तो उचलला आणि प्रियाकडे पाहून बोलली. प्रिया, इट्स ओके. हा शर्ट मी माझ्या मित्र साईला देईल. त्याला माझी चॉईस खूप आवडते. तसाही आता त्याचा वाढदिवस येणार आहे, तर त्याला गिफ्ट म्हणून एखादा शर्ट द्यायचाच विचार चालू होता माझा. आणि सौम्यसाठी मी दुसरा एखादा घेईल. कॉलेज बॉईंग स्टुडंटला असे शर्ट नाही आवडत. रुचीने बोलून एक विक्रमकडे कटाक्ष टाकला व तनतनतच रूममध्ये निघून गेली. दादा, हे काय केलंस तू? तुला वहिनीच्या चॉईसचा शर्ट निवडायला काय झाले होते? प्रिया विक्रमकडे पाहून जरा रागातच बोलली. विक्रम म्हणाला, मला तू सांगितले का नाही तिने लाईट ब्ल्यू निवडला होता ते? प्रिया म्हणाली, सांगायचं काय त्यात? तुला तुझ्या बायकोची चॉईस माहीत असायला हवी ना. विक्रम म्हणाला, मला शिकवू नकोस प्रिया. जा आणि अभ्यास कर रूममध्ये जाऊन. बघितलं तेव्हा टाइमपास सुरू असतो तुझा. आता माझ्यावर राग काढून काय फायदा आहे? वहिनी जाम चिडली असेल तुझ्यावर. तिचा राग घालव आधी. प्रिया पुटपुटतच रूममध्ये गेली, पण तिचे काही शब्द त्याला ऐकू आलेच. ही प्रिया आजकाल जास्तच बोलायला लागलीये. आणि ही रुची, मी घेणार होतो ना शर्ट, पण नाही, तिला त्या साईला द्यायचाच. काय तर मित्र म्हणे. आणि रागात तर अशी निघून गेली जसे नवऱ्याचे सर्व अधिकारच हिने मला बहाल केलेत. स्वतःशीच बोलला, नको घेऊ, दे मी निवडलेला शर्ट. त्याला जर त्या निर्लज्ज चिपकूपालीचा चॉईस आवडतो तर आवडू दे, मला काय फरक पडतो. मीही हा शर्ट ज्याला माझा चॉईस आवडतो त्याला देईन. याला तर मी मुळीच देणार नाही. काय तर दोन्ही शर्ट आवडले म्हणे. आवडला तर आधी का निवडला नाही मग? रुचीची इथे बेडरूममध्ये स्वतःशीच बडबड चालू होती. ती रूममध्ये पसारा व्यवस्थित लावत होती आणि सोबतच तिचा रागही त्या वस्तूंवर काढत होती. तेवढ्यात विक्रम रूममध्ये आला. त्याला पाहून तिचा राग आणखीनच वाढला. ती जोरजोरात सामान आदळून ठेवू लागली. विक्रम तिच्यासोबत काही बोलला नाही. मुळात त्याला तो शर्ट हवा होता, पण आता बोलेल कसे? तुला मी किती वेळा सांगितले हे कपाट पूर्ण लॉक नको करत जाऊ ते. मला उघडता येत नाही, रुची बोलली. विक्रम म्हणाला, मग एवढं वजन का फक्त दाखवायला वाढवलंस का? माझ्या वजनावर जाऊ नकोस हा. रुची त्याच्यासमोर जात त्याला तर्जनी दाखवत बोलली. विक्रम म्हणाला, मग मलाही तुझा हा ॲटिट्यूड दाखवू नकोस, कळलं? तशी ती स्वतःला शांत करू लागली. ठीक आहे, मला ते कपाट उघडून दे, रुची स्वतःला शांत करत बोलली. विक्रम म्हणाला, तुझा नौकर नाहीये मी. नीट रिक्वेस्ट कर, मग बघू उघडायचं की नाही ते. काय? रुची दात ओठ खात नीट रिक्वेस्ट कर, मग उघडून देईल, विक्रम ॲटिट्यूडमध्ये बोलला. ओके, मग तू राहूच दे, मी आईला मागते उघडून. ती बोलतच ती रूम बाहेर जातच होती की विक्रमने सरळ तिच्या हाताला धरून झटकन तिला ओढले. तशी ती त्याच्या छातीवर आदळली. औच! विक्रम, काय करतोयस तू? वेडा झालास? ती बोलतच समोर पाहत होती की तिच्या चेहऱ्यात हरवलेल्या त्याच्या नजरेवर तिची नजर गडली. आणि मग पुन्हा सुरू झाला खेळ, फक्त त्या अबोल डोळ्यांचा. त्याच्या नजरेत तिला कधीच न उमगलेल्या भावना दिसत होत्या, ज्यात ती गुंतत होती, वाहवत होती. आणि तो तर तिच्यात कधीचाच गुंतला होता. त्याच्या डोळ्यात तिला नेहमी काहीतरी दिसायचं, जे फक्त तिच्यासाठी असायचं. ते डोळे सारं जग विसरायला भाग पाडायचे तिला. त्याचे ते अबोल डोळे तिच्या डोळ्यांना खूप काही सांगू पाहत होते. पण प्रेमात सध्या कच्चीच असलेली तिला ते कळतच कुठे होते. खिडकीतून येणाऱ्या हळूवार वाऱ्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करू लागले. त्या केसांमुळे त्याच्या डोळ्यांचा प्रवासात व्यत्यय येत असल्याने नकळतच त्याने हाताने अलगद ते तिच्या कानामागे सारले. त्याचा तो ओझरता स्पर्श तिच्या शरीराला झाला
आणि तिच्या स्वर्गातून गोड शिरशिरी प्रवृत्तीत झाली. हृदयाची स्पंदने वाढू लागली आणि अचानक ती भानावर आली. तिने लगेच त्याला दूर लोटले. तसा तोही भानावर आला. काय बोलावे ते दोघांनाही कळत नव्हते. आत्ताच मनाला अलगद स्पर्शून गेलेल्या भावनेतून अजूनही दोघे सावरले नव्हते. पण आपण काय करत होतो हे लक्षात येताच त्याने आधी स्वतःला स्थिर केले व तिच्याकडे पाहून बोलला, प्रत्येक गोष्ट तुला आईजवळ न्यायची गरज नाहीये. त्याने तिला कपाट उघडून दिले व तो रूमबाहेर निघून गेला. पण ती अजूनही तशीच उभी होती. आपल्या अनियंत्रितपणे धडधडणाऱ्या हृदयावर हात ठेवून. दुसऱ्या दिवशी, प्रिया हे घे, तुझी ट्युशन फी राहिली होती ना, ती देऊन टाक आज. विक्रम सकाळी प्रियाला पैसे देत बोलला. प्रिया म्हणाली, दादा, फी तर मी दिली. दिली? कधी दिली? त्या दिवशी तर पैसे मागितले ना, मी तर तुला 2 दिवस थांबायला सांगितलं होतं. विक्रम कपाळावर आट्या पाडत बोलला. प्रिया म्हणाली, हो, ते तू 2 दिवस थांब बोललास तर वहिनीने दिले फीसचे पैसे. तू तिला का मागितलेस प्रिया? सॅलरी झाली की मी देणारच होतो ना. त्याच्या कपाळावरील आठ्यांचा जाळ अधिक गडद झाला. प्रिया म्हणाली, मी नाही मागितले दादा, वहिनीनेच दिले. मी तर तिला नको बोलली होती. विक्रम म्हणाला, प्रिया, यापुढे तू तिच्यापासून कधीच कशासाठीच पैसे घ्यायचे नाहीत, लक्षात ठेव. पण दादा, ती बोलतच होती की विक्रम म्हणाला, मला यावर आणखी डिस्कस नकोय. तशी प्रिया गप्प बसून नाश्ता करू लागली. विक्रम म्हणाला, आज ट्युशनला का गेली नाही? प्रिया म्हणाली, आज सुट्टी दिली आहे सरांनी ट्युशनला. विक्रम म्हणाला, तुझी फायनान्शियल अकाउंटची टेस्ट होती ना मागे, त्याचे मार्क्स सांगितले नाही अजून तुम्हाला? ते ते मी विसरले, प्रिया गडबडतच बोलली. विक्रम म्हणाला, किती आहेस मार्क्स? मार्क्स? प्रिया बोलत होती की प्रिया, तुझ्या फ्रेंडचा कॉल आलाय तुझ्या मोबाईलवर. प्रियाच्या हाती मोबाईल पकडत बोलली. मनातल्या मनात हुश करतच प्रिया मोबाईल हाती घेऊन उठली. तिने मोबाईल पाहिला तर तो रुचीचा होता. ती तो मोबाईल पाहून गोंधळली. रुची म्हणाली, अगं प्रिया, पाहत काय उभी आहे, बोल ना तिच्याशी. हो, ती मोबाईल कानाला लावून निघून गेली. विक्रम रुचीकडे रोखून पाहत होता. काय पाहत आहेस? रुची उसना आव आणत त्यावर. विक्रम तिच्याशी काहीच बोलला नाही. त्याने नाश्त्यावर कॉन्ट्रेस्टेट केले. नंतर रुचीही किचनमध्ये निघून गेली. थोड्या वेळाने रुची रूममध्ये येऊन कॉलेजला न्यायचं स्टब हँडबॅगमध्ये घेऊन निघतच होती की विक्रम दरवाज्यातून आत आला व तिच्या समोर येऊन उभा राहिला. तो असा समोर आल्याने रुची त्याला भव्या जुळवून पाहू लागली. त्याने खिशातून प्रियाला देण्यासाठीच्या फीसचे पैसे काढले व रुचीचा हात पुढे करून त्यावर ठेवले. माझ्या फॅमिलीला तुझी एवढीही सवय लावू नको की तू निघून गेल्यावर त्यांनाच त्रास होईल. तू या घरची सून व सौम्य प्रियाची वहिनी म्हणून नाटक करण्याचा अतिरेक करतीयस. तिला तेवढे बोलून तो तसाच रूमबाहेर निघून गेला. नाटक? याला नाटक वाटतोय मी करते? ती तशीच त्याने हातात ठेवलेले पैसे पाहत मनात बोलली. रामराव म्हणाले, असं आहे तर हे, पण ती मला काही बोलली नाही अशी. सिरके म्हणाले, कदाचित तू जास्त टेन्शन घेशील म्हणून नसेल सांगितले तिने. रामराव म्हणाले, तू सांगितले का तिला तू माझा मित्र आहे ते? सिरके म्हणाले, नाही, तेव्हा माझ्याच लक्षात नाही आलं, पण नंतर मी डिवोर्स अपील करण्यासाठी काही इन्फॉर्मेशन हवी होती म्हणून मिस्टर विक्रम पाटीलला कॉल केला होता. तेव्हा मला क्लिक झालं की रुचिता तुझी मुलगी आहे ते. तसंही मी तिला लहानपणी बघितलंच होतं, पण लक्षात यायला थोडा वेळ लागला. रामराव म्हणाले, तू हे बरं केलंस की मला सांगितले, नाहीतर ही मुलगी मला कधी सांगणार होती काय माहिती. मग आता काय करायचा विचार आहे तुझा? तिला डिवोर्ससाठी सपोर्ट करशील का? थोडा वेळ जाऊ दे, मग बघू काय करायचं ते. रामराव विचार करत बोलले. आज रुचितला कॉलेज झाल्यानंतर रोहिणीला भेटायला जायचं होतं. फोन कट केल्यानंतर तर 2 दिवस ती तिच्याशी बोललीच नव्हती. तिला खूप मुश्किलने तिने मनवलं होते. तेव्हा कुठे रोहिणीचा आधी खरा पण मग लटका राग निवडला होती तर अखेर जीवाभावाची मैत्रीण कुठपर्यंत राग धरून बसणार होती. रुची रोहिणीच्या घरी आली होती. अगं रुची, काय सुरेख दिसत आहेस. लग्न मानवलं बरं का तुला. विक्रमराव खूप प्रेम करतात वाटतं तुझ्यावर, हो ना? कल्पना, रोहिणीची आई, ती घरी येताच बोलली. काही काय काकू, ते तर असंच. आता कॉलेजचं अंतर बरंच कमी आहे घरापासून. दगदग होत नाही जास्त म्हणून तुम्हाला वाटत असेल. रुची हसत बोलली, बरं असेल बाई. आता मला थोडी ना सांगशील तू नवरा किती प्रेम करतो ते? कल्पना तिला चिडवत बोलल्या.
कल्पना बोलल्या तशा रुचीला कालचा विक्रमचा तो ओझरता स्पर्श आठवला आणि पुन्हा तिच्या स्वर्गातून एक दुप्त सिरसिरी वाहून गेली. काकू तुम्ही पण ना काहीही तर्क लावता. रुचीला कळेलच नाही कधी तिच्या गोऱ्या गालावर हलकी गुलाबी लकीर उमटली. पण बरं झालं बघ आलीस बघ. लग्न जुळल्यावर मला तुझ्यासाठी रांगोळी ताट जेवणही करता आलं नाही. आता आलीच आहे तर जेवूनच जा. कल्पना बोलल्या. रुची म्हणाली नको काकू नको. मी फक्त रोहिणीला भेटायला आली आहे. कुठे आहे ती? अगं कुठे काय, रूममध्येच आहे. जा भेटून घे. मी रूममध्ये काहीतरी घेऊन येते खायला. रुचिता रोहिणीच्या रूममध्ये आली तर ती बेडवर सारं अंग पसरून झोपली होती. बेडशीट एकीकडे, उशी एकीकडे आणि ती एकीकडे. हे रोहिणी, यावेळेस का झोपलीस तू? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? रुचिता तिच्याजवळ येऊन कपाळावर हात ठेवत बोलली. रुचीचा आवाज येताच रोहिणीने डोळे उघडले. रुचिता तू इथे? काय झालं, सर्व ठीक तर आहे ना? रोहिणीने झटक्यातच उठून विचारले. रुचिता म्हणाली हो रोहिणी, सर्व ठीक आहे. मी तर सहजच तुला भेटायला आली आणि मी तुला सांगितलं तर होतं मी येणार आहे म्हणून. रोहिणी म्हणाली अगं हो, त्या इडियट चॅम्पियनजीमुळे माझं ना डोकं खराब झालं यार, म्हणून डोक्यातून निघून गेलं. कोण इडियट चॅम्पियनजी? रुचिता गोंधळून बोलली. अगं तोच त्या दिवशी भेटलेला ज्याने मला धक्का मारला होता. रोहिणी त्याला आठवताच दात ओठ खात बोलली. रुचिता म्हणाली हां, पण तो विषय तर मिटला ना तिथेच. रोहिणी म्हणाली नाही रुची, विषय मिटला नाही, विषय तर आत्ता सुरू झालाय. रोहिणी काय बोलतेस तू? नीट मला समजलं असं बोल ना बाई. रुची वैतागत बोलली. तुला माहीत आहे त्याने माझ्या प्रेझेंटेशनवर कोल्ड कॉफी फिरवली आहे. असं बोलत रोहिणीने तिला दीपकने कशी तिच्या ड्रेसवर कॉफी सांडवली, तो तिला काय बोलला ते सर्व सांगितले. रुचिता म्हणाली ओ माय गॉड, एवढं सर्व झालं? मग तू प्रेझेंटेशन दिलंस की नाही? रोहिणी म्हणाली अगं हे तर काहीच नाही. मी वॉशरूममधून पुन्हा परत आल्यावर काय झालं माहीत आहे? रुचिता म्हणाली काय झालं? फ्लॅशबॅक. थोड्या वेळाने रोहिणी वॉशरूममध्ये बाहेर आली. तिने वेदांतला फोनवरच थोड्या वेळासाठी क्लायंटला हँडल करायला सांगितलं होतं. ब्लडी इडियट फुल चॅम्पियनजी, मी सोडणार नाही तुला. माझा पूर्ण ड्रेस खराब केलास तू. आता मी तुझं पूर्ण जीवन खराब करेल. ती बडबड करतच बाहेर येत होती. तशी ती सरदाराची बायको तिच्यासमोर आली. पुत्र जी, मैनू तेरे नाल एक गल करनी है. तू थोड़ी देर बैठ इधर. सरदारजीची बायको. पर आंटी, आपको मुझसे क्या बात करनी है? रोहिणीला समजत नव्हतं त्यांना तिच्याशी काय बोलायचं असेल. त्या तिला खुर्चीवर बसतात सरदारजीची पत्नी म्हणाली पुत्र जी, तुम मेरी बेटी जैसी हो और एक माँ के हैसियत से मैं तुम्हें बता रही हूँ, अगर शादी के बाद घर को जोड़े रखना है तो औरत का समझदार होना बहुत ज़रूरी है पुत्र. अगर तुम ऐसे ही गुस्से में रहती रहूँगी तो वो दिन दूर नहीं जब पति हमेशा के लिए तुमसे दूर चला जाएगा. इसीलिए मैं बता रही हूँ, ये छोटी छोटी बातों पे चिढ़ना बंद करो और अपने होने वाले पति को अपना वक्त दे, तभी तो दोनों संसार टिकेगा ना. व्हॉट पती? कोणाचा पती? रोहिणीला कळत नव्हतं ते काय बोलत आहे ते. सरदारजीची बायको म्हणाली देख बेटा, अभी भी तू गुस्सा है, अब गुस्सा थूक दो. तेरा होने वाला पति उसी पीपल के पेड़ के नीचे तेरा इंतजार कर रहा है. जा और उसको गले मिले और बड़े दिल से उसे माफ कर दे. कौन होने वाला पति? कौन सा पीपल का पेड़? ये क्या बोल रही हो आप? रोहिणीला काही समजत नव्हतं. सरदारजीची बायको म्हणाली अरे वही पति जो थोड़ी देर पहले तुम्हें यहाँ मना रहा था, जिसकी वजह से तुमने गुस्से में अपने ही ऊपर कॉफी डाल दी. रोहिणी म्हणाली काय? मी स्वतःवरच कॉफी सांडवली? हे कोणी सांगितलं तुम्हाला? और कौन बताएगा? तेरा होने वाला पति, उसी ने हमें बताया. एक मिनिट, तो इथे या टेबलजवळ माझ्यासोबत बोलत होता, त्याने सांगितले तुम्हाला? रोहिणीने रागातच विचारले. बिचारीचं एवढं डोकं फिरलं होतं की ती हिंदीवरून मराठीवर कधी आली तिचं तिलाही कळलं नाही. हाँ पुत्रजी, वही वही तो तेरा पति है ना. अब जा जल्दी, वो राह देख रहा है तेरी पीपल के पेड़ के नीचे. वाह वाह, हाँ आंटी मैं जाती हूँ. पीपल के पेड़ के नीचे. रोहिणी दांत ओठ खात बोलली. हाँ जा पुत्र, अब मैं चलती हूँ. भगवान तुम दोनों की जोड़ी सदा बनाए रखे. सरदारजीची पत्नी व सरदारजी तिला फुकटचा आशीर्वाद देऊन निघून गेले. पीपल का पेड़? चॅम्पूजी तू कर वेट आणि फक्त एकदा मला भेट. नाही ना तुझी कंबर मोडली थेट, तर नाव नाही लावणार रोहिणी द डॉटर ऑफ द व्यंकटेश. रोहिणी मनातच दात ओठ खात बोलली. ओह माय गॉड, एवढं सर्व झालं? रुचिता आश्चर्यचकित होऊन बोलली.
हो, रोहिणी रागात बोलली. त्यावर रुचिता 2 मिनिटं स्तब्धच राहिली आणि मग मोठ्या मोठ्याने हसू लागली. रुची, तू हसू नकोस, रोहिणी चिडून बोलली. रुचिता म्हणाली, अगं हसू नाही तर काय? त्याने तर डायरेक्ट तुला होणारी बायकोच बनवले आणि तू सांगितले का नाही त्या सरदारजींना की तो तुझा कोणीच नाही ते? रोहिणी म्हणाली, त्याने काय झालं असतं? ते आणखी मला विचारत बसले असते आणि माझा त्यांना समजवण्यात टाईम गेला असता. पण मग तू प्रेझेंटेशन कसं दिलंस? रुची हसू आवरत बोलली. रोहिणी म्हणाली, दिलं तसंच, विथ एक्स्ट्रा कॉफी ब्लेमिश ड्रेस. ते क्लायंट एवढे विचित्रपणे पाहत होते ना रुची मला. तुला काय सांगू? बरं झालं त्यांनी डील कॅन्सल नाही केली. नाहीतर माझी नवी नवी नोकरी मला एका इडियट चॅम्पियनची मुळे सोडावी लागली असती. रुचिता म्हणाली, जाऊ दे. आता विचार नको करूस. तुझ्या नोकरीवर गदा नाही आली ना, तेवढंच खूप आहे. रोहिणी म्हणाली, पण तो चॅम्पूजी मला पुन्हा भेटला ना, मी सोडणार नाही त्याला. त्यानंतर कल्पना स्नॅक्स घेऊन आल्या व तुर्तास तरी तो विषय तिथेच थांबला. संध्याकाळी रुची घरी आली तशी प्रिया तिला बिलगली. प्रिया म्हणाली, थँक्यू वहिनी. सकाळी तू मध्ये आली नसती ना, तर मला नक्कीच दादाचं आज भलं मोठं लेक्चर ऐकावं लागलं. वर आईचा ओरडा मिळाला असता ते वेगळाच. पण तुला कसं कळलं? मला दादाला मार्क सांगायचे नाही ते? तुझ्या पप्पवरून. पण फक्त यावेळेस वाचवला हा मी. मला सांग, तुला मार्क्स कमी कसे काय पडले? रुची बारीक डोळे करून बोलली. प्रिया म्हणाली, कमी नाही पडले, पण मागच्या टेस्टपेक्षा 3 मार्क्स कमी पडलेत. दादाने आधीच सांगितलंय, आता मार्क्सचा स्तर चढता असला पाहिजे, उतरता नाही. म्हणून मला सांगायचे नव्हते. काय? फक्त 3 मार्क्ससाठी बोलतो तो? रुचिताने डोळे मोठे करून विचारले. प्रिया म्हणाली, तो माझ्या आणि सौम्यच्या अभ्यासाबाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. बाकी गोष्टीत दुर्लक्ष करेल, पण अभ्यासाबाबतीत मुळीच नाही. ओ, असं आहे का? रुचिताला त्याचं कौतुक वाटलं. जबाबदाऱ्या सांभाळूनही त्याचे त्याच्या बहिणी भावावर पूर्ण लक्ष होते. निर्मलाबाई म्हणाली, रुची, आज स्वयंपाक करते मी, तू राहू दे. तू पण थकून येतेस ना कामावरून? रुचिता म्हणाली, नाही आई, करते मी. मला सवय आहे करायची. तुम्हीही मेसवरून थकून येता ना. अगं मग काय झालं? आधी का करत नव्हते का मी? जा तू रूममध्ये, मी चहा टाकते आपल्या सर्वांसाठी. आल्याबरोबर किचनमध्ये काम करायला लागलीस. निर्मला तिच्या हातून चहाचा पातेलं घेत बोलल्या. ती पुन्हा एकदा भरावून गेली. त्या सर्वांच्या प्रेमाने विनाकाम हाती चहा तर तिच्या घरीही तिला कधी मिळाला नाही. मग ती कितीही थकून का आलेली असेना, पण निर्मलाबाईच्या मायेत तिला ते सर्व प्रेम मिळत होतं, ज्याची तिने अपेक्षाच केली नव्हती. बऱ्याचदा ते प्रेम खोटे असले अशी ती स्वतःला समजावत होती, पण मनाला ते कधीच पटले नाही. प्रिया, सौम्यशी तर तिला काही तक्रारच नव्हती, पण निर्मलाबाईही तिच्या हळव्या मनात मायेची फुंकर घालून तिच्या मनातील फसवणुकीच्या अळीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होत्या. आणि राहिले विक्रम आणि तिचे नाते, त्याचे तुटणे किंवा टिकणे तर आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटनांवर अवलंबून होते. पण खरंच काय असणार होते त्यांच्या नात्याचे भविष्य? टिकणार की तुटणार? बहरणार की उमलायच्या आधीच कोमजणार? याचे उत्तर तर सध्या त्या नियतीकडेही नसावे कदाचित.